धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करा असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं केंद्राकडे पाठवलेला आहे. नाव बदलून काही सर्वसामान्य माणसाचा विकास होऊ शकत नाही. आपल्या देशावर ज्याने आक्रमण केलं, राज्य केलं, जुलूम केले, अशाचं नाव मिरवायचं का? औरंगाबाद जरा औरंगाबादच राहिलं पाहिजे, ते त्याचं नामांतर करता का आम्हाला? राजकारण अनलिमिटेड पहा फक्त जय महाराष्ट्र. नमस्कार. या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शनिवारची सकाळ महाराष्ट्रातला पूर्णपणे दुःखात टाकून गेली. काळजाला पिळवटून टाकणारी बातमी घेऊन आली. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये गाढ झोपेत असलेल्या कोवळ्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तो आग लागल्यानं. अतिदक्षता शिशु केअर युनिटमध्ये 17 चिमुकल्यांपैकी 10 जणांना काळानं हिरावून घेतलं. या दुर्घटनेनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडू लागल्यात. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले गेले आहेत. मात्र या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, हा खरा प्रश्न आहे. भंडाऱ्यातल्या शासकीय रुग्णालयात नक्की काय घडलं त्याचा तपशील जाणून घेणं गरजेचं आहे. तो आपल्या समोर टीव्ही स्क्रीनवर येतोय, तो पहा. भंडाऱ्यातल्या शासकीय रुग्णालयामध्ये मध्यरात्री 2च्या सुमारास अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होतीये. बॉर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं रुग्णालयात असलेल्या परिचारिकेच्या लक्षात आलं. परिचारिकेनं दार उघडून बघितलं तर सगळीकडे तिला प्रचंड धूर झालेला दिसला. नर्सनं लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली आणि त्यानंतर एकीकडे ही घटना उघडकीस आल्यानंतर सगळीच धावपळ सुरू झाली. नर्सनं दिलेल्या माहितीच्या नंतर तातडीनं उपचार करण्यासाठी उपाययोजना आखल्या गेल्या, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयातील नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. अतिदक्षता विभागात आउटबॉर्न आणि इनबॉर्न अशी 2 युनिट आहेत. भंडाऱ्यातल्या रुग्णालयाचा हा तपशील आम्ही आपल्यापर्यंत आणतोय. या 2 युनिटपैकी मॉनिटरमध्ये असलेल्या 7 बालकांना वाचवण्यात यश आलं आहे. आउटबॉर्न युनिटमधील 10 नवजात चिमुकल्यांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालाय. हा एक अत्यंत भयानक आणि दुर्दैवीच प्रकार म्हणावा लागेल. महाराष्ट्रात अशा प्रकारची घटना घडणं हे आरोग्य व्यवस्थेवर उपस्थित झालेलं प्रश्नचिन्ह आहे. त्या निमित्तानं आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आहेत राज्य बाल हक्क आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे. ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ताही आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत आमदार विद्या चव्हाण. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या चर्चेमध्ये प्रतिनिधी आहेत. आपल्या सोबत असलेल्या या मान्यवरांना आपण प्रश्न विचारण्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून येते. राजेश टोपे यांनी सांगितलंय की झाल्या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. राजेश टोपे यांचं थोड्याच वेळापूर्वी आलेलं हे विधान आपण ऐका. त्यांनी माहिती दिली की 1 ते 30 दिवसांपर्यंतच्या वयाच्या बालकांचा मृत्यू झालाय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती देत असंही म्हटलं की झाल्या प्रकाराची सखोल चौकशी होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा करत असतानाच रुग्णालयात
दुर्घटनेच्या साठी काय कारण जबाबदार होती ते शोधून काढण्यासाठी समिती नेमली जाईल असंही सांगितलं. पीडितांच्या कुटुंबियांना रविवारपर्यंत 5 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्यातल्या सगळ्याच रुग्णालयांमध्ये तात्काळ अग्निरोधक यंत्रणा आहे का याबाबतचा तपशील घेतला जाईल आणि त्याची सगळी माहिती ही तपासून पाहिल्यानंतर जिथे कुठे कमतरता असेल तिथे तात्काळ अत्यंत वेगवान हालचाली करत रुग्णालयात सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आपल्या सोबत प्रवीण घुगे आहेत, त्यांना पटकन प्रश्न विचारणार आहोत. प्रवीण घुगे, आपण राज्य बाल हक्क आयोगाचे माजी अध्यक्ष आहात, त्या नात्यानं थेट या गोष्टीवर आपल्याला प्रकाश टाकायला लागेल की रुग्णालयात असलेल्या बालकांची, नवजात अर्भकांची जबाबदारी कुणाची आणि नवजात आहेत म्हणून त्यांना हक्क नाहीत अशा भ्रमात कोणी असेल तर त्यांची कान उघडणी करण्याची गरज आहे. लहान मुलांच्या बाबतीत निष्काळजीपणा हा कशा प्रकारे दंडित करायला हवा? नाही, जी भंडाऱ्याच्या रुग्णालयामध्ये जी घटना घडलेली आहे ही घटना खरोखरच अगदी हृदयद्रावक आहे. आपल्या सर्वांना दुःख देणारी घटना आहे. अशा प्रकारच्या नवजात बालकांवरती ही वेळ येणं म्हणजे रात्रीच्या वेळेस आग लागली आणि याचा जो तपशील आपण दिलेला आहे, मला असं वाटतं की एका बालकांचा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी होरपळून त्या ठिकाणी गुदमरून मृत्यू झाला, ही देशभरामध्येच एक हळहळ व्यक्त करणारी घटना आहे. आणि आत्ताच मी माननीय आरोग्य मंत्र्यांची ही प्रेस कॉन्फरन्स मी या ठिकाणी पाहिली. यामध्ये त्यांनी या विषयातल्या आम्ही कशा उपाययोजना करणार वगैरे या विषयातली माहिती दिलेली आहे. परंतु एक निश्चित आहे की अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर ज्या बालकांना जीव गमवावा लागला आणि ज्या पालकांना या सगळ्या आता एका अशा घटनेतून त्यांना सामोरं जावं लागतंय, मला असं वाटतं की हे काय परत येणार नाहीये. अगदी. आणि प्रवीण घुगे, मला या निमित्तानं आपल्याला एका आणखीन महत्वाच्या विषयावर बोलतं करायचंय. थोड्या वेळात आपण विद्याताई चव्हाण यांच्याशीही बोलूयात. इंटरनेटच्या खराब कनेक्टिव्हिटीमुळे विद्याताई सुस्पष्टपणे आता दिसत नाहीयेत आपल्याला. दरम्यान माझा एक प्रश्न आपल्याला आहे प्रवीण घुगे, नवजात असलेल्या बालकांचे हक्क अबाधित राहतील यासाठी काय कायदे आहेत याबाबत आपण स्पष्टता द्यावी. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्ताच्या घडलेल्या भंडाऱ्यातल्या प्रकरणात निष्काळजीपणा हा केवळ आणि केवळ एक मुद्दा आहे की याच्या जोडीला इतरही काही महत्वाचे मुद्दे आहेत? नाही, यामध्ये बालकांचे हक्क हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहेच. कारण की प्रत्येक बालकांना म्हणजे तो केवळ जन्म घेतल्यानंतर नाही, आपण म्हणत की बालकांची व्याख्या करत असताना व्याख्याच अशी केली जाते की 18 वर्षाखालील, म्हणजे एका अर्थानं ज्या वेळेस तो आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हापासून त्याचं जतन झालं पाहिजे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे आणि त्याचा योग्य पद्धतीने विकास झाला पाहिजे. या पद्धतीने विचार त्या सर्व यंत्रणांनी करणं अपेक्षित असतं आणि ते अधिकार हे त्याला अगदी जन्मापासून त्याच्या विकासाचे, त्याला संवर्धनाचे, हे त्याच्या संरक्षणाचे हे अधिकार त्याला मिळालेच पाहिजे, ही कायद्याची भूमिका आहे आणि त्या पद्धतीनेच कायदे बनलेले आहेत. आणि हे होत असताना ज्या ठिकाणी अशा प्रकारचे बालकांचे म्हणजे अगदी घरामध्ये असो की अन्य सार्वजनिक ठिकाणी, मग ती सेवा घेत असताना अगदी रुग्णालय सुद्धा असतील, त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेच्या विषयामध्ये काटेकोर नियम खरं तर यापूर्वीही केलेले आहेत आणि या काटेकोर नियमांची अंमलबजावणी किती होते हा खरा विषय आहे. या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेस अशा प्रकारची घटना घडते तर या अशा सगळ्या रुग्णालयांमध्ये बालकांच्या सुरक्षेच्या विषयात काय उपाययोजना केल्या जातात, त्याच्याबद्दलची पडताळणी वेळोवेळी केली जाते का, या विषयातला हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. आणि या रुग्णालयाच्या विषयातली जी एक धक्कादायक बाब पुढे आलेली आहे, खरं तर नियम बनल्याने आणि कानून तयार केल्याने मला हे हक्क मिळत नसतात, तर त्याची योग्य त्या पद्धतीने अंमलबजावणी ही खूप महत्वाची असते. आणि या विषयामध्ये अशा प्रकारचे नियम हे ऑलरेडी आहेत की ह्या सर्व रुग्णालयांनी आपलं फायर सेफ्टी ऑडिट केलं पाहिजे. दर 6 महिन्याला याचे सर्व रिपोर्ट सादर केले पाहिजेत आणि त्याच्यासाठीच्या आवश्यक सर्व ज्या काही सुविधा असतील त्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत. अशा प्रकारचे सर्व नियम असतानाही त्याच्याकडे होत असणारं दुर्लक्ष हे खऱ्या अर्थानं या घटना घडण्यासाठी कारणीभूत आहे. अगदी. प्रवीण घुगेजी, आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा आणली. विद्याताई चव्हाणांना विचारण्याची गरज आहे
विद्याताई, सरकार येऊन एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न लागू पडतो की 6 महिने झाले पाहिजेत दर आरोग्य विषयक व्यवस्थेचं फायर ऑडिट करण्यासाठी. अशा प्रकारच्या व्यवस्था भंडाऱ्यात लागू झाल्या होत्या का? फायर ऑडिट झालं होतं का? नसेल झालं तर आपण काय करणार आहोत? विद्या चव्हाण. नाही, निश्चितच मला असं वाटतं पहिल्यांदा तर मला ह्या दुर्दैवी घटनेमध्ये जी छोटी अर्भक बाळं मृत पावलेली आहे, त्यांच्या माता, त्यांचे पिता, त्यांच्या घरच्या सर्व लोकांचं मला सांत्वन करावं असं वाटतं, माफी मागावीशी वाटते की अशा प्रकारे आपल्या घरातल्या छोट्या बाळाचा अंत होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि ह्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी तर आहोतच, परंतु अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून तातडीने ज्या उपाययोजना करायला पाहिजेत त्या उपाययोजना सरकारतर्फे निश्चितच केल्या जातील. फक्त सरकारी हॉस्पिटल्समध्येच नाही तर प्रायव्हेट खाजगी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा अशा प्रकारे शॉर्ट सर्किटमुळे आग लागणं असे प्रकार होऊ नये म्हणून तातडीची उपाययोजना निश्चितच केली जाईल, कारण ती ही अत्यंत विद्याताई काय केलं जाईल हे तर स्वतः आरोग्यमंत्री सांगतायतच, पण त्याचबरोबर या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठीची कालमर्यादा काय असेल तेही सांगा. दर 6 महिन्यात रुग्णालयांमधल्या अग्निरोधक यंत्रणेची चाचणी होणं गरजेचं आहे. वर्षानुवर्ष या चाचण्या होत नाहीत, हा एक सर्वसाधारण अनुभव आहे. विद्याताई, आपल्याला प्रश्न विचारला. नाही, निश्चितच आपल्याला तेच मला सांगायचंय की निश्चितच अत्यंत तातडीने म्हणजे पुढील 2 ते 3 महिन्यातच याचा सगळ्याचा आढावा घेतला जाईल आणि ही जी आग लागली ही कशा प्रकारे लागली निश्चित, कारण आपण सगळेजण आज बघतो ही आग लागली त्याचं शॉर्ट सर्किट हे कारण सांगितलं जाते, पण नक्की परिस्थिती काय निर्माण झाली, कशा प्रकारे ही आग लागली ह्याचा अभ्यास कट केला जाईल, परंतु अशी आग पुन्हा कुठेही लागू नये म्हणून तातडीची जी उपाययोजना घ्यायची आहे ही उपाययोजना सरकार निश्चितच करेल. तिथे कुठेही कमतरता पडणार नाही आणि ती लवकरात लवकर केली जाईल. मी जसं तुम्हाला म्हटलं फक्त सरकारी शासकीय रुग्णालयांमध्येच नाही तर खाजगी रुग्णालयांचे सुद्धा तिथे खबरदारी घेतलेली आहे की याचं ऑडिट निश्चितच केलं जाईल. ठीक आहे, प्रवीण घुगे आपल्या सोबत आहेत. प्रवीण घुगेजी, सर्वसाधारणपणे 2 ते 3 महिने लागतील फायर ऑडिट झालंय की नाही याच्या संदर्भातली माहिती घ्यायला. 2 ते 3 महिने कालावधी पुरेसा आहे का जरा जास्तच कालावधी घेतला जातोय? नाही, या घडलेल्या घटनेबद्दलची चौकशी होणं किंवा त्याबद्दलचे सगळा तपशील येणं हा वेगळा विषय आहे. मी प्रसादजी, माझ्या मनामध्ये प्रश्न असा आहे की ज्या वेळेस ह्या घटना घडल्यानंतर त्या रुग्णालयाच्या इतिहासामध्ये जर आपण गेलो तर जे नियम आहेत त्या नियमानुसार कार्यवाही करण्याची म्हणजे प्रोव्हिजन आणि तशा पद्धतीच्या व्यवस्था आहेत. म्हणजे नियम पण तसा आहे की प्रत्येक 6 महिन्याला अशा प्रकारच्या शासकीय रुग्णालयांचं फायर ऑडिट केलं पाहिजे, त्याच्यासाठीच्या असणाऱ्या जे काही रिपोर्ट आहे तो सबमिट झाला पाहिजे आणि याही रुग्णालयाचं मे महिन्यामध्ये अशा प्रकारचं ऑडिट झालं होतं अशी माहिती आता आमच्या समोर येते आणि ही माहिती त्या ठिकाणच्या यंत्रणेतून शासनाकडे तिथल्या उपसंचालकांनी एक प्रस्तावही पाठवला होता की या ठिकाणच्या सर्व सुरक्षेसाठी काही उपकरणांची गरज आहे आणि त्याबद्दलचा संचालकाकडे आणि शासनाकडे हा प्रस्ताव गेल्या 8 मे 2020 रोजी हा प्रस्ताव त्या ठिकाणचा प्रलंबित आहे आणि याबद्दलचा अजूनही निर्णय झालेला नाहीये. खरं तर आपल्याला विचार करावा लागेल की अशा प्रकारची घटना घडल्यानंतर आपण हे खरंय की याचं कोणी राजकारण नक्की करायला नको, आपली कोणाचीच ती इच्छा नाहीये, परंतु ही जी काही अत्यंत अशा नवजात अर्भक आज त्या माता पित्यांना गमवावी लागली त्यांचा अगदी ज्या ठिकाणी आता प्रवीणजी, आपण असं म्हणता आहात की या विषयात राजकारण आणायचं नाही, पण तुम्ही दिलेल्या तपशिलाला कोणी राजकीय हेतून मांडलेला तपशील म्हणून घ्यायचीही गरज नाही. विद्या चव्हाण, आपण ऐकलं असेल 8 मेला प्रस्ताव दिला होता की संबंधित रुग्णालयाच्या अग्निरोधक यंत्रणेच्या दुरुस्तीचं आणि देखभालीचं काम झालं पाहिजे. 8 मे पासून आज थेट जानेवारी महिना आला, 6 महिने झाले, प्रस्तावाकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही.
विद्याताई, नाही, मला ह्यामध्ये हेच सांगायचंय की जर प्रस्ताव अशा प्रकारे मे महिन्यात आलेला आहे आणि त्याच्याकडे जर कोणी लक्ष दिलं नसेल किंवा त्याची दखल घेतली नसेल तर त्या संबंधित ज्यांची ही जबाबदारी आहे त्यांच्यावरती कडक कारवाई तर केली जाईलच आणि ती करायलाच हवी. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण मागचं कोविडच्या ह्याच्यात सगळी आरोग्य यंत्रणा एकंदर त्या कामामध्ये लागलेली होती, व्यस्त होती. तरी सुद्धा हा इतका महत्वाचा विषय आहे की फायर ऑडिटसाठी जे काही उपाययोजना सुचवलेल्या असतील त्या उपाययोजना करणं आवश्यक असेल आणि त्याकडे जर दुर्लक्ष केले असेल आणि तो प्रस्ताव जर पडून असेल आणि ज्या संबंधित माणसाने असा हलगर्जीपणा केला असेल त्याच्यावरती निश्चितच कडक कारवाई केली जाईल. विद्याताई एक महिला म्हणून अत्यंत संवेदनशील राजकारणी म्हणून त्या आईला तुम्ही काय उत्तर द्याल जिनं आपलं बाळ या दुर्दैवी घटनेमध्ये गमावलं? विद्याताईंचा म्हणूनच मी सांगते की मी अत्यंत संवेदनशील महिला, एक आई आहे, एक आजी आहे, म्हणून मला सकाळी हे ऐकल्यापासून मला इतकं भयंकर वाईट वाटतंय, इतकं दुःख झालंय की अशा प्रकारे लहान बच्चू सगळे छोटे छोटे मुलं हे अशा प्रकारे आगीमध्ये जळून किंवा घुसमटून मृत पावणं, त्यांच्या आईवडिलांना किती दुःख झालं असणं हे सगळं मी समजू शकते. आणि निश्चितच अशा प्रकारे ज्याने कोणी हलगर्जीपणा केला असेल त्याला ह्याच्यासाठी जबाबदार धरलं जाईल आणि अशा घटना पुढे होऊ नये म्हणून निश्चितच त्याच्यावरती तातडीच्या उपाययोजना केल्या जातील. प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट केलं जाईल, फायर ऑडिट केलं जाईल. अगदी आपण असं सांगता आहात की प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट केलं जाईल, फायर ऑडिटहीच्या बद्दल बोलता आहात. दरम्यान या दुर्घटनेतून बचावलेल्या एका मातेची भावना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ज्या वेळेला तिथे असलेल्या एका मातेला हे कळलं की आपलं मूल असुरक्षित वातावरणात आहे, तिनं तात्काळ त्या मुलाला कवटाळलं आणि तिनं धूम ठोकली. तिची काय प्रतिक्रिया आहे ते ऐका. तर मग कसं वाटत असेल की एका आईला आपली मुलगी न पाहता एवढ्या हास्य गेली वाचून आली तर ती तर नाही, कोणीच मदत नाही केली. मी माझ्या भाऊला वगैरे फोन केली तर मग ते आले आणि मग त्यांना माहीत होतं ना की माझी मुलगी तिथं आहे म्हणून. तर माझे दोघे भाऊ गेले, ते ICUच्या म्हणजे दार वगैरे फुडलं म्हणे मागं आणि त्यांनी स्वतः काढलं म्हणते मुलांना. याच्याच जोडीला एका महिलेनं ही घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी तिच्याशी बातचीत केली आणि तिनं हा शहारा आणणारा प्रसंग प्रत्यक्षपणे कथन केला. मला सांगा, रात्रीच्या वेळी काय नेमकं झालं होतं, काय धावपळ होती सगळी? नेमकं काय झालं म्हणून काही माहीतच नाही, फक्त धुवा पसरला म्हणून असे ओरडले लोक, शिस्टर लोकांनी आवाज मारला तर आम्ही चुपचाप बाहेरच निघा असे जीव वाचवा म्हणून असे ओरडत होते सिस्टर लोक. खालतून पुष्कळ सारे डॉक्टर आले धावपडत, म्हणजे कायचा धुवा होय म्हणून. तर आपल्या बच्चूला घेऊन तुम्ही बाहेर निघा म्हणून सर्वच आम्ही एकामेकावर पडत गेला पण बाहेर निघत गेला. अशी घटना झाली रातची. पण नेमका कुठून काय पेटला म्हणून काही समजलंच नाही. मला सांगा, तुम्ही त्यावेळी कुठल्या वार्डमध्ये होतं आणि ही घटना कुठल्या वार्डमध्ये झाली होती? ही घटना माझ्याच वार्डमधून तो धुवा फेकायला लागला आणि तिकडे काच्यामध्ये लेकरू होते त्या वार्डामध्ये तो धुवा होता ना माझ्या वार्डमध्ये. ह्या दोनच वार्डामधून धुवा फेकायला लागला खरं. मग ज्यावेळी ही सगळी घटना घडली त्यावेळी तुम्ही कसा तुमचा बचाव केला, तुमच्या बाळाला कसं बाहेर काढलं, इतर लोकांनी काय केलं? नाही, तिकडून ओरडतच चालले, म्हणजे ह्या सिस्टर लोकांना आवाज मारला, तिकडून धुवा निघत आहे. मग तिकडून ओरडत आले तर आम्ही भकणं उठला आणि बच्चूला घेऊन डायरेक्ट बाहेरच निघाला. बाहेर निघा म्हणून. कोण धावून आलं होतं, कोणी बाळाला कसं वाचवलं? सर्वांना आपापले बाळ पकडले, जे जवळ होते ते आम्ही बाहेर निघून गेलो. आणि जे काशामध्ये होते ते सिस्टर लोक काढत होते ना बाहेर. काही घुडघुड्यावर मांडत होते, काही गाड्यावर मांडत होते, काही पैदल चालवत होते. असं केलं रात्री. तुम्ही ज्यावेळी रात्री जेवण करून झोपायला गेला त्यावेळी तुम्हाला अशी काही घटनेचा अंदाज आला होता का, काही होईल? तेव्हा काहीच अंदाज नाही. मग एकाएकी ते ओरडून आले तर आम्ही झोपेतून उठल्या आणि आपल्या बच्चूला तो धुवा पाहूनच असा बेभान वाटला का आपण निघल्या पाहिजे, येथून सुटका केल्या पाहिजे असं म्हटलं आम्ही. तुमच्यासोबत किती लोक त्यात निघाले आणि किती लोक अडकले? नाही, पूर्णच निघाले. अशी वरतच लावला आम्ही रांगेशीर काही इथून निघल्या पाहिजे, कोणीच तिथं राहिलं नाही
मग बच्चू राहिले होते ते बच्चूला काढलं, काही सिजरच्या बाया होत्या त्याला घुडघुडावर मांडला, सलाईन लावूनच नाही, मग त्यालाही काढलं आमच्या मागे मागे. पण आम्ही जे चालत होतात ते लोक पूर्ण लाईनशीर एकमेकाच्या अंगावर पडत पडत बाहेरच निघाला. या प्रकरणामध्ये राज्य सरकारनं तात्काळ चौकशीचे आदेश दिलेत आणि ज्या मातांनी आपली बालकं गमावली त्यांना सांत्वनपर सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा सुद्धा केली आहे. आणि ही घटना कशामुळे घडली याबद्दलची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत. आणि अशा प्रकारची घटना कदापि घडता कामा नये म्हणून जेवढी काही हॉस्पिटल आहेत जिथं नवबालकांचं त्या ठिकाणी त्यांना ठेवलं जातं, त्यांच्याकडे देखभाल केली जाते, त्या सगळ्याचं पण ऑडिट करण्याच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. आपल्यासोबत राज्य बाल हक्क आयोगाचे माजी अध्यक्ष प्रवीण घुगे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसंच प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं विद्याताई चव्हाण आहेत. प्रवीण घुगे, आपण सरकारी भूमिका ऐकलेली आहे. 8 मेला फायर ऑडिट करणं गरजेचं आहे अशा प्रकारे सूचना वजा प्रस्ताव सादर होऊन सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष का झालं असेल? भंडाऱ्यात झालेल्या दुर्घटनेचे दोषी धरायचे असतील तर त्याची सुरुवात वरून मंत्रालयातून करायची का खालच्या भंडाऱ्याच्या पातळीवरून करायची? एक विचार आपल्याला करायला लागेल की शासकीय रुग्णालयामध्ये येणारा जो काही त्या ठिकाणचा वर्ग असतो हा अत्यंत गरजू, गरीब आणि सामान्य परिस्थितीतील ही सर्व मंडळी असतात. अशा प्रकारच्या कुटुंबियांच्या विषयामध्ये शासनावरती विश्वास ठेवून आपल्या सर्व ही त्या ठिकाणी दाखल झालेली सगळी ही कुटुंबीय असतात. मला असं वाटतं की त्यांच्या भावनांचा आपल्याला विचार करावा लागेल, कारण की ही स्वतःच्या परिस्थितीमुळे खरं तर चांगल्या प्रकारच्या वेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ही जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे ही सर्व एका अर्थानं सुरक्षित अशाच प्रकारच्या हॉस्पिटल्स वाटतात काय की ज्या ठिकाणी पैसे मोजावे लागतात, असं एक चित्र एका अर्थानं समाजात निर्माण होतंय. प्रवीणजी, मुळात मुद्दा आत्ताच्या घडीला प्रस्तावाचा आहे. 8 मेला पाठवलेल्या प्रस्तावाबद्दल मी आपल्याला विचारलं होतं, तर दोषी धरायची सुरुवात करायची कुठून? आता बाल हक्क संरक्षण आयोगाचा मी अध्यक्ष राहिलेलो आहे आणि आता पुन्हा मी आयोगाकडे विनंती करणार आहे की या विषयामध्ये आयोगाने याची चौकशी केली पाहिजे आणि या सुरक्षेच्या बालकांच्या सुरक्षेच्या विषयामध्ये आजपर्यंतच्या काय काय घटना घडल्या आणि त्यावरती दिरंगाई करण्यासाठी जबाबदारी याची निश्चित झाली पाहिजे. या घटनेच्या विषयात केवळ घडलेल्या घटनेबद्दलच्या भावना व्यक्त करून चालणार नाही. आगामी काळात सुद्धा अशा प्रकारच्या घटना जर रोखायच्या असतील तर अशा घटनांची जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि ही जबाबदारी एका अर्थानं जर अशा प्रकारचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असतील, म्हणजे काल ज्या वेळेस तिथले काही जण प्रत्यक्षदर्शी सांगत होते, तिथले काही नातेवाईक सांगत होते की या ठिकाणी काय फ्लक्च्युएट होत असताना आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं होतं की या ठिकाणी काय स्पार्क होतोय, त्या पद्धतीनं अशा प्रकारच्या या ठिकाणी इलेक्ट्रिक स्पार्किंग होतंय. मला असं वाटतं की त्या ठिकाणी काही तिथले थातुरमातुर प्रयत्नही केले असतील, असं कोणी जाणीवपूर्वक ही घटना घडवली असं निश्चितच नाहीये. परंतु अशा प्रकारची घटना घडत असताना तिथल्या सुरक्षेच्या सर्व नियमांची जबाबदारी कोणाची होती याची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे. जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे ही वारंवार मागणी सर्व स्तरातून व्यक्त होतीये. विद्याताई चव्हाण, आपल्याकडून या प्रकरणी ठोस भूमिकेची अपेक्षा व्यक्त करतो. विद्याताई, नाही, निश्चितच आपण आता बघितलं उपमुख्यमंत्री अजितदादा अजय टोपेजी असतील, मुख्यमंत्री असतील, सगळ्यांनी याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि हे असंच आहे. हे महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रकरण होणं हे खरोखर दुर्दैवी घटना आहे आणि त्याचं निश्चितच ऑडिट केलं जाईल. कोण जबाबदार होतं ते पण बघितलं जाईल. आणि मला फक्त ह्याच्यामध्ये एकच मुद्दा सांगायचा आहे की ही मध्यरात्रीची वेळ होती, 2 नंतर हे सगळं झालेलं आहे. कुठेतरी शॉर्ट सर्किट झाला, स्पार्क झाला. कारण ते मगाशी मी चॅनलवर एका ऐकलं की तिथल्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरने सांगितलं की इतक्या प्रकारे असे स्फोट छोटे छोटे असं होत गेले आणि कोणाला काही कळत नव्हतं. तिथून जायचं तर तिथून संबंध धुराचे लोट येत होते. आम्ही शिडी घेतली आणि आम्ही खिडक्यांमधनं उतरलो आणि काही बाळं आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी 7 बाळं मला वाटतं वाचवण्यात त्यांना यश पण आलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात, ह्या सांगून होत नाही, अचानक होतात.
आपल्याला माहिती मंत्रालयात आग लागलेली आपण बघितलेली आहे, कमला मिल मध्ये आग लागली होती. होतं अत्यंत म्हणजे हे कधी होतं ते क्षणात होतं आणि ते कळतही नाही. अशा वेळी ज्या व्यक्तीकडे प्रसंगावधान असेल, ज्याला कळत असेल की अशी घटना घडल्यावर पटकन जीव कसे वाचवावे आणि तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विद्याताई, लोक तिथे घुसतो आणि आपत्कालीन बालकांना परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करतात. आता अपेक्षा अशी आहे की राज्य सरकार किती लवकर सक्रिय होऊन 8 मेला आलेल्या प्रस्तावाला मंजूर न करून, फायर ऑडिट वेळेवर न करून, रुग्णालयात आजची परिस्थिती निर्माण व्हायला जबाबदार असलेल्या माणसाला सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आपण दोघेही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रात झालेली घटना अत्यंत वेदनादायी आहे. जरा 1-2 क्षणांसाठी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला त्या मातेच्या ठिकाणी नेऊन विचार करा जिनं आपलं बालक गमावलंय. सरकारकडून त्या मातेच्या वेदनेची संवेदनशीलतेनं दखल घेतली जाणं अपेक्षित करतो आणि इथेच थांबतो. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.